जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर 141 विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना ईव्हीपॅट साहित्याचं वाटप करण्यात आले। 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक कर्मचारी सज्ज झालेत। 260 मतदार केंद्रांवर साहित्याचं वाटप करण्यात आले। निवडणूक प्रक्रियेसाठी 1500 कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली। 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघांतर्गत 260 मतदान केंद्र आहेत। त्या 260 मतदान केंद्रावर साहित्य वाटपाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। आमच्या काही बसेस रवाना झालेल्या आहेत आणि इतर साहित्य वाटप होत आहे। जे आलेले कर्मचारी आहेत त्यांची नाश्त्याची चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते सर्वजण ब्रेकफास्ट करून आपापल्या मतदान केंद्रावर जातील। तदनंतर सगळे सेक्टर ऑफिसर त्या मतदान केंद्रावर भेटी देऊन जे कर्मचारी पोहोचलेले आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतील आणि या ठिकाणी ही साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। साधारणतः 2,81,000 एवढे आपल्याकडे मतदार आहेत आणि या ठिकाणी आपण साधारणतः 1500 कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती केलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती एक PRO असणार आहे, पोलिंग ऑफिसर 1, 2, 3, एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी असा हा सर्व स्टाफ आहे। आपण सर्व PRO सर्व पोलिंग ऑफिसर त्यांना सूचना दिलेल्या आहेत। जे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक आहेत यांना प्राधान्याने मतदान करू द्यायचं आहे। त्यांची यासाठी आपण व्हीलचेअरची देखील त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। प्लस जे ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रापर्यंत येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी आपण 20 रिक्षा मार्फत देखील त्यांची वाहतूक करणार आहोत। सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करेल, विनंती करेल की आपण सर्वांनी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर येऊन कृपया आपलं मत नोंदवावं। आपल्या सर्वांचं मत जे आहे ते अत्यंत वोट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो की प्लीज सर्वांनी या आणि मतदान करा। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।